हाय फ्रेंड्स, मी प्रगती आणि आता आपण बघणार आहोत झणझणीत अशी उकडलेल्या बटाट्याची भाजी। तर प्रथम मी बटाटे उकडून घेतलेत आणि सालं काढून छान कापून घेतलेत। तर इथे घेतले साहित्य, खूप सारा बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि हिरवा गार असा कढीपत्ता। तर चला तर भाजी बनवायला घेऊया। तर गॅसवर इथे मी कढई ठेवले, त्यात तेल टाकलंय आणि टाकले मोहरी। मोहरी छान तडतडल्यानंतर इथे टाकते मी जिरं आणि त्यानंतर मी इथे टाकणार आहे हिरवागार असा कढीपत्ता, त्यानंतर हिरवी मिरची आणि त्यानंतर मिरची भाजल्यानंतर मी इथे टाकते आपण बारीक चिरलेला कांदा। हे सगळं छान तेलात परतून घेते आणि त्यानंतर मी इथे टाकले आले लसूण पेस्ट टाकल्यानंतर सुद्धा आपण सगळं हे मिश्रण छान असं तेलात परतून घेतलंय आणि त्यानंतर मी टाकते अर्धा चमचा हळद। आपली भाजी ही पिवळी आहे त्यामुळे हळद इथे महत्त्वाचीच आहे। आणि त्यानंतर आपण चिरून घेतलेले बटाटे उकडलेले आहेत त्यामुळे खूप शिजवण्याची गरज नाही आहे, तेलात परतले की झालं। आणि त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकल्यानंतर मी एकदा ही भाजी छान ढवळून घेते आणि त्यानंतर बघा किती छान सुगंध पसरला आणि भाजीसुद्धा खूप सुंदर दिसते। आणि त्यानंतर महत्त्वाचा घटक असा म्हणजे खोबरं आणि कोथिंबीर। बघा किती छान दिसते भाजी। बाय।